नमस्कार. देशदूतच्या संवाद कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. देशदूतच्या या कट्ट्यावर आपण नेहमी वेगवेगळ्या लोकांची चर्चा करत असतो. अनेक व्यक्तींना आपण भेटतही असतो आणि अनेकांच्या यशोगाथा पण ऐकत असतो. आज असंच एका साहसवीराला आपण भेटणार आहोत आणि हे साहस आहे ते थोडं थाडकं नाहीये, ते अगदी एव्हरेस्ट गाठण्याचं साहस आहे. एव्हरेस्टवर चढाई करून परत आपल्या पोस्टिंगवर कार्यरत असलेली खाकीतली ही गिर्यारोहक. आपण भेटतोय द्वारका भागीरथी विश्वनाथ डोके या पोलीस निरीक्षकांना. मॅडम नमस्कार. आणि मॅडम. स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. जसं मी म्हटलं की तुमचं नाव तुम्ही म्हणताय द्वारका भागीरथी विश्वनाथ डोके, पण आता त्याच्या आधी लागलंय एव्हरेस्टर द्वारका भागीरथी विश्वनाथ डोके. तर अशा या एव्हरेस्टरला बघून मला तर खूप आनंद झालाय. मॅडम खरोखर कौतुकास्पद आहे. आज जगभरातलं एक सगळ्यात उंच शिखर म्हणून मानल्या जाणाऱ्या आणि अतिशय अवघड असलेल्या या शिखरावर तुम्ही सर केलेलं आहे. ही सुरुवात कशी झाली, तुम्ही कुठून येता, आणि थोडंसं आधी आम्हाला तुमच्या बालपणात न्या की काही कुठे याचं तुम्हाला बीज पेरलं गेलं होतं का, काही तुमच्या समोर असं उद्दिष्ट होतं का? मॅडम मी नगर जिल्ह्यातलं जे राहुरी तालुक्यातलं केसापूर गाव आहे तिथली रहिवासी आहे. वडील राहुरी फॅक्टरीवर कार्यरत असल्यामुळं नोकरी तिथे चालू होती वडिलांची, त्यामुळं बालपण शिक्षण सगळं राहुरी फॅक्टरी या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि त्यावेळेस एक व्हॉलीबॉल हा स्पोर्ट्स माझा फक्त होता, बाकी दुसरं गिर्यारोहक मी एका खेडेगावात येत असल्यामुळं गिर्यारोहक हा काही तिकडं कुणाकडनं कधी ऐकलंही गेलेलं नव्हतं, कुटुंबातही नव्हतं, मित्र परिवारामध्ये नाही आणि नातलगांमध्ये पण नाही. तर त्याच्यामुळे तिथं कुठेही ते बीच पेरलं गेलेलं नव्हतं. सुरुवात झाली महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये 2006 साली, ज्यावेळेस मी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक म्हणून ट्रेनिंग घेत होते. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मला पहिली ड्युटी देण्यात आली होती ती मी पुणे पोलीस आयुक्तालयात गेले होते. त्या ठिकाणी सीपी साहेबांच्या मार्फतीनं सायबर सेफ्टी वीक हा सप्ताह राबवण्यात आला होता की जनजागृती करायची आहे. आणि माझं एज्युकेशन BSc BEd असल्यामुळं एक कमांड आहे तुमची, तर त्यानुसार तुम्ही शाळा कॉलेजातल्या मुलांपर्यंत जा आणि हा मेसेज पोहोचवा असं मला वरिष्ठांनी सांगण्यात आलं होतं. आता प्रत्येक ठिकाणी ठरलेलं आहे की बाबा ज्यावेळेस एखादा वक्ता बोलण्यासाठी येतो शाल, श्रीफळ, बुके, नारळ हे ठरलेलं असतं, पण एका ठिकाणी थोडीशी ती जी ठरलेली पद्धत आहे त्याला कुठलं तरी एक वेगळं पण देण्यात आलं. त्या ठिकाणी माझ्या हातामध्ये एक रॅप केलेलं पुस्तक देण्यात आलं. कामाच्या ओघात माझ्याकडनं ते ओपनही झालं नव्हतं. 2015 मध्ये माझं सामान शिफ्ट करत असताना ते पुस्तक माझ्या हाताशी लागलं आणि मी त्यावेळेस ते ओपन केलं. तर ते उघडल्यानंतर ते जे साथ देते हिमशिखर हे पुस्तक होतं, त्याचं ते निळशार कव्हर आणि त्याच्यावर असलेल्या बर्फाच्छादित डोंगर, टेकड्या ते आकर्षून गेलं आणि मनाला खूप काही भावून गेलं. तिथून पुढेच कुठंतरी त्या हिमालयाबद्दल किंवा त्या माउंटन्स बद्दल एक आत्मीयता, ओढ निर्माण झाली मनामध्ये. ते पुस्तक वाचण्यात आलं, वारंवार वाचणं, त्यातल्या गुढता वाचली आणि हिमालयाबद्दलचं एक असं गूढ आकर्षण निर्माण झालं. आणि तिथून पुढे मग गिर्यारोहण किंवा ट्रेकिंगच्या प्रवासाची सुरुवात झाली. मॅडम ही गिर्यारोहणाची सुरुवात झाली, पण मुळात पोलीस भरती म्हणजे पोलीस दलात सामील व्हावं हे कसं वाटलं तुम्हाला? नाही, पोलीस दलाबाबतचं लहानपणी म्हणजे मी माझ्या बालपणची गोष्ट सांगू इच्छिते की म्हणजे तसंही थोडंसं वडिलांकडनं एक स्वातंत्र्य होतं. वडिलांकडनं फ्रीडम होतं. मुली माझ्या हुशार आहेत. वडील नेहमी सांगायचे, माझी मोठी बहीण आहे ती पण मुंबईला PI म्हणूनच कार्यरत आहे, तर माझ्या मुली हुशार आहेत, तर त्यांना एज्युकेशन करायचंय, त्यांना मला कुठंतरी, तर त्यांच्याकडनं एक स्वातंत्र्य दिलं होतं, पण त्याचा कुठेही स्वैराचार होणार नाही याचा आम्ही नेहमी दोघी बहिणींनी काळजी घेतली. ते फार महत्वाचं. तर त्याचा गैरवापर किंवा त्यांच्या नावाला कुठेही काही चुकीचं कोणीतरी नाव घेतलं जाईल याचा आम्ही नेहमी दोघी बहिणींनी काळजी घेतली. तर त्या स्वातंत्र्यामध्ये मग खूप एक फ्रीडम होतं, एक वागण्यात डॅशिंगपणा म्हणा तो होताच लहानपणापासून. आणि एक लहान असताना फक्त दूरदर्शन होतं, असं आता सारखे वेगवेगळे चॅनल्स नव्हते. तर दूरदर्शनवर कविता चौधरी यांची उडान ही सिरियल होती, ती पाहण्यात आली होती की एक 5 किलोमीटरचा प्रवास करून एक म्हणजे सर्वसामान्य गावातली, खेड्यातली, एकदम छोट्याशा खेड्यातली मुलगी कसं स्वतःचं करिअर IPS ऑफिसर बनते. तर ते पाहिल्यानंतर त्या वर्दीबद्दलचं एक आकर्षण झालं होतं आणि मला काहीतरी असं चॅलेंजिंग किंवा ऍडव्हेंचरस माझ्या लाईफमध्ये करायचं. त्या ऍडव्हेंचर वर्दीच्या रूपात किंवा माउंट एव्हरेस्टच्या रूपात माझ्यासाठी पुढे असेल हे मी कधी माहिती नव्हतं. पण हे किती छान आहे ना मॅडम की आपण जेव्हा लहानाचे मोठे होतो असे काही आदर्श आपल्या डोळ्यासमोर येतात आणि ते खरोखरच आपल्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी देऊन जातात. जसं त्या सिरियलमुळे तुमच्या आयुष्यात वर्दी आली किंवा पुस्तकामुळे तुम्ही माउंट एव्हरेस्ट पर्यंत गेलात.
तर हे जसं सुरू झालं, पहिला डोंगर कुठला चढला, तो काय अनुभव होता? मला सांगायला थोडंसं हास्यास्पद आहे मॅडम, की महाराष्ट्रातले असून देखील महाराष्ट्रातलं माउंट एव्हरेस्ट म्हटलं जाईल ते कळसुबाई मी 2018 मध्ये पहिल्यांदा चढले. बरं. त्याची सुरुवात मी पहिल्याही माझ्या प्रवासात नव्हते. 2016 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी सुरुवात केली ती हिमाचल युथ हॉस्टेल बरोबर माझे ट्रेकिंगचे प्रोग्राम स्टार्ट झाले होते. 12,500 फुटा हाईट वरचं चंद्रखाणी म्हणून पीक आहे, ते मी हिमाचल प्रदेश मधलं ते कम्प्लीट केलं. एक कॉन्फिडन्स आला आणि एक आत्मविश्वास की खूप छान प्रकारे आणि निसर्गाच्या सानिध्यात रमायला गिर्यारोहणासारखं दुसरं वेगळं क्षेत्र नाही. कारण की तुम्ही तुमच्या मोबाईल पासून तुमच्या सगळ्या लाईफस्टाईल पासून दूर असता, कुठेही संपर्क नाही आणि पूर्णतः निसर्गाचं खळखळणारं पाणी म्हणा, पक्ष्यांचा किलबिलाट म्हणा, सगळं काही तुमच्या आयुष्याचा एक भाग बनून जातं आणि ते खूप सुंदर वाटलं. मग त्याच्यानंतर अजून पुढची हाईट म्हणून मग उत्तराखंड मधलं 2017 मध्ये 16,500 फूट उंचीवर असलेलं रूपकुंड म्हणून हे पीक केलं. ते पण सक्सेसफुली कम्प्लीट झालं. कुठल्याही ट्रेनिंग नाही, काहीच नाही, फक्त जिद्द म्हणा किंवा एक ओढ जी होती त्या बर्फांबद्दलची, तर ती सगळ्या ठिकाणी सक्सेसफुली करत गेली. मग आता अजून थोडीशी हाईट म्हणून मग 2018 मध्ये नेपाळमधलं, ज्याला हिमालयन रांगांमधलं सगळ्यात उंचावरचं टोक म्हटलं जातं, माउंट एव्हरेस्ट हे माउंटन आहे, पण सगळ्यात उंचावरचं टोक जे मेरा पीक आहे त्याची जवळजवळ 21,000 फुटाच्या आसपास हाईट आहे. तर विदाऊट ट्रेनिंग मी ते देखील सक्सेसफुली, म्हणजे माझं त्याला ऍक्च्युली फायनल समिट पुश आहे तो पूर्ण बर्फातला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिडिशनचे शूज घालावे लागतात, वेगवेगळे गिअर वापरावे लागतात, पण त्याचं कुठलंही ट्रेनिंग नसताना मी फक्त तिथे गेल्यानंतर 2 दिवसाचं त्यांच्याकडनं मिळालेल्या ट्रेनिंगच्या माध्यमातून ते खूप सक्सेसफुली कम्प्लीट केलं. पण ही जी एक वृत्ती आहे की कुठलाही साहस म्हटलं तर स्वतःला झोकून द्यायचं, अशी ही पहिल्यापासूनची सवय आहे? नाही, जे करायचं डेडिकेशन आणि डिटर्मिनेशन हा माझ्या लाईफचा पहिल्यापासूनचा पार्ट राहिलेला आहे. त्याच्यामुळे मी जे करणार त्याला पूर्णतः, म्हणजे जे कुठलं काम असेल, माझ्या वरिष्ठांनी सांगू द्या, आज पोलीस खात्यातही असू द्या किंवा माझी कुठली तयारी असू द्या किंवा कुणाकडनंही काही माझ्याकडनं अपेक्षा आहे, इफ दॅट इज गुड, मग तिथे मी स्वतःला झोकून देणार. ही प्रवृत्ती लहानपणापासून आहे आणि त्याचा उपयोग इथे पण होतो 100%. तुम्हाला काय तयारी करायला लागली आणि केव्हा असं वाटलं की नाही आता एव्हरेस्ट इज कॉलिंग, माउंटेन्स आर कॉलिंग? हा नाही, विषय असा 2018 मध्ये ज्यावेळेस मेरा पीक सक्सेसफुली झालं, त्या खात्यातली म्हणजे त्या क्षेत्रातली लोक आहे त्यांना खूप आश्चर्याची गोष्ट होती की कुठलंही ट्रेनिंग नसताना ही महिला या टोकापर्यंत गेली कशी. तर मग ते म्हणाले की तुमच्यासाठी काहीच अशक्य नाहीये, कारण की तुमची जिद्द आणि तुमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग आहे की तुम्ही सगळं काही पॉसिबल करू शकाल. मग त्यांच्याकडनं, म्हणजे माउंट एव्हरेस्ट पण तुमच्यासाठी छोटं नाही हे कानावर पडल्यानंतर मग तिथं कुठंतरी की बाबा अजून एक वेगळं हाईट करण्यापेक्षा, कारण की माउंटन्स काय सांगतो तुम्हाला, हळूहळू तुम्हाला एक हाईट गेन करत करत तुम्हाला माउंट एव्हरेस्ट पर्यंत पोहोचावं लागतं. मग मला ते 7,000पेक्षा मला ते माउंटन्स बद्दल, एव्हरेस्ट बद्दलची ओढ झाली. पण 19 मध्ये इलेक्शनचा बंदोबस्त होता त्यामुळे मी जाऊ शकले नव्हते. 20 मध्ये पण करोना, 20-21 मध्ये करोना कोविड होता, त्याच्यामुळे त्या पॅन्डेमिकमुळे जाणं शक्य झालं नाही आणि मग राहून राहिलं 22 मध्ये. 21 मध्ये आमच्याच खात्यातले एक माझे मित्र आहेत, ज्युनियर आहेत, त्यांच्याकडनं माउंट एव्हरेस्ट सर झाल्याची माहिती कळाली. मग त्यांच्याशी बोलले तर त्यांनी सांगितलं की हो, माउंटन्स ओपन झालेले आहेत. आणि मग तिथून पुढे मग एक जिद्दीनं तयारी सुरू केली वयाच्या 48व्या वर्षी. क्या बात आहे. पण वय कुठे आड आलं नाही? माउंटेनच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळेस तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असते किंवा तुमची विल पॉवर, तुम्ही एकदम फोकस्ड असताना, इन द फील्ड ऑफ माउंटेन एज इज जस्ट द नंबर. क्या बात आहे. सो ट्रू, सो ट्रू. आणि जसं एडमंड हिलरी म्हणतात की तुम्ही का सातत्याने माउंट एव्हरेस्ट चढता, तर बिकॉज इट इज देअर. इट्स ऍब्सोल्युटली राईट. आणि तुमच्याही बाबतीत असंच झालं की तो आहे तिथं मला चढलाच पाहिजे. मला आजही लोक विचारतायत की मॅडम करून आलात, परत जर जाण्याची वेळ आली तर म्हटलं हो, यावेळेस माझं थोडं म्हणजे 15 ते 17 लाखाचं लोन झालेलं आहे, ते क्लिअर झालं आणि मला भविष्यात जर कुणी फंडिंग करायला तयार झालं तर वन्स अगेन आय विल डेफिनेटली गो, कारण की तो तिथे आहे आणि मला तो वारंवार बोलवतो. राईट, इट इज देअर. तर ही तयारी कशी सुरू केली? तुम्ही भेटलात, सगळी माहिती घेतली, पण ऑफकोर्स आपण हेही जाणून असतो की माउंट एव्हरेस्ट चढायचा म्हणजे त्याच्यासाठी खर्च पण आहे काही, की तुम्हाला त्याचं इक्विपमेंट आहे, गिअर आहे. तर हे कसं झालं? म्हणजे आता आपण माउंटेन एव्हरेस्टचाच प्रवास बघूया. नाही, माउंट एव्हरेस्टला 22 मध्येची मी तयारी जुलै 2021 पासून सुरू केली होती. फिजिकल फिटनेस स्टार्ट केला होता. त्याच्यामध्ये मग आता माउंटन्सच्या बाबतीत म्हणजे कुठलाही करायचं असेल, हा कमर्शियल आणि सगळ्यात महागडा माउंटन आहे. हा करायचा म्हटल्यानंतर तुम्हाला 3 स्टेजेसवर त्याची तयारी करावी लागते. 1 इज फिजिकल, 2nd इज मेंटल अँड 3rd वन इज इकॉनॉमिकल. दीज 3 पिलर्स दे आर मोस्ट इम्पॉर्टंट. मेंटली तुम्ही स्वतःची प्रिपेअर, मेंटल
हे करू शकता. फिटनेस तुम्ही मेडिटेशनच्या माध्यमातून किंवा ब्रिदिंग याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. फिजिकली यू कॅन प्रिपेअर युअरसेल्फ. पण इकॉनॉमिकली एक सर्वसामान्य कुटुंबातनं, भले पोलीस डिपार्टमेंटमध्ये जरी असेल तरी सर्वसामान्य कुटुंबातनं असल्यामुळे तो इकॉनॉमिकल पिलर मला समाजानं 2022 मध्ये मला बऱ्यापैकी म्हणजे 14-15 लाखाची मला समाजातनं वेगवेगळ्या घटकांकडनं, माझेही सिनियर ऑफिसर्स आहेत खात्यातले, त्यांच्याकडनं वेगवेगळ्या घटकातनं, दारशूर व्यक्तींकडनं बरीच मदत झाली. आणि त्यावेळेस मग ते घेतलं गेलं होतं. 2022 मध्येच ते स्वप्नपूर्तीला निघाले होते. सुरुवात करण्यापाठीमागचा हेतू हा होता की मी माझ्या वडिलांना गमावलेलं होतं आणि वडील अपघातामध्ये गमावलेले होते 1996 मध्ये. आणि ही वॉज इज अँड विल बी द रिअल हिरो ऑफ माय लाईफ. तर मग त्यांना एक अशी जगावेगळी श्रद्धांजली देणारी मुलगी, की त्यांच्यासाठी मला वेगळं काहीतरी करायचं हा ध्यास होता माउंट एव्हरेस्टच्या मागे. त्याच्यामुळे ते करायचं ठरवलं. आणि लहानपणी असं कानावर वाक्य पडायचं, यू आर अ नॉर्मल ह्युमन बिंग, डोंट ट्राय अँड डोंट स्मार्ट लाईक एक्स्ट्रा ऑर्डिनरी. सो आय जस्ट वॉन्टेड टू प्रूव्ह दॅट आय एम नॉट अ नॉर्मल, आय एम अ एक्स्ट्रा ऑर्डिनरी, आय एम नॉट ऑर्डिनरी पर्सन. सो ते कुठेतरी डोक्यामध्ये कॉन्फिडन्स कुठून येतो? तो कॉन्फिडन्स असं कुणाकडनं तरी पिंच आउट किंवा पॉइंट आउट केल्यानंतर की हे शक्य नाही, एज फॅक्टर आहे किंवा काहीतरी तू वेगळी नाहीयेस, तर ते वेगळे पण प्रूव्ह करायचं कुठेतरी मनामध्ये ध्यास येऊन जातो की बाबा ते ह्या वयात शक्य नाहीये, नाही करून दाखवू शकते असं. महिलांच्या बाबतीत असंही म्हटलं जातं की खूप सारे रोल्स असतात, आपल्याला जबाबदाऱ्या असतात, घरच्या जबाबदाऱ्या असतात, तुम्ही वर्किंग आहात त्याच्या जबाबदाऱ्या, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, हे सगळे मल्टिपल रोल्स प्ले करून आपलं जे पॅशन आहे त्याची तयारी करायला काही वेगळेपणा आणावा लागला, काही वेगळं करावं लागलं? नाही, माझी आई म्हणजे 22 मध्ये आई ज्यावेळेस वार्धक्याने तिचा मृत्यू झाला, ती निधन पावलं तिचं, तोपर्यंत माझी एक जबाबदारी तिच्याशी मी कुठेतरी कमिटेड होते. वडिलांनंतर मी तिला खूप सांभाळलेलं होतं, त्याच्यामुळे माझं पूर्ण फोकस तिच्यावर होती. 22 मध्ये तिला हे झाल्यानंतर मला कुठलेही पाश उरले नाही असं म्हणता येईल, कारण की या वयातही हा माझा सेल्फ डिसिजन होता, मी सिंगल आहे. त्याच्यामुळे मग तो मला दुसऱ्या कुठल्याही कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा जे पास खेचतील असं काही नव्हतं माझ्यात. मला एक वेळेस माउंटनच खेचत होता, बाकी दुसरं कुठेही खेचत नव्हतं. क्या बात आहे. आणि मग हे फायनान्शियलही तयारी झाली, मग 22ला तुम्ही नाही अटेम्प्ट केलं? नाही, 22ला गेले होते मी. 22ला गेले 60 म्हणजे 15-1 लाखाची फायनान्शियल, कारण की त्यावेळेस आपण जवळजवळ 35 ते 38 लाखाचा खर्च होता. तो मला समाजातल्या घटकांकडनं, बाकीचा मी स्वतःचा सेल्फ उभा केला होता. त्यावेळेस अटेम्प्ट पण घेतला, पण त्यावेळेस लोकांपर्यंत पोहोचायला क्राऊड फंडिंगसाठी मला इतका वेळ द्यावा लागला की माझ्या फिजिकलवर मी फोकस्ड राहू शकले नाही. कारण की एकदा जाऊन लोकांना समजून सांगितल्यानंतर लगेच कोणी पैसा घेऊन आपल्यासाठी उभं राहत नाही. तर त्याच्यामुळे त्यात वेळ निघून गेला, फिजिकली फोकस नव्हते. आणि आईच्या जाण्याचा ट्रॉमा, कारण की आई जानेवारीत गेली, मला मार्चमध्ये निघायची वेळ, तर तो ट्रॉमा माझ्यासाठी खूप हे राहिला. पण मला असं होतं की आता वडिलांना नाही, आईला देखील श्रद्धांजली द्यायची. त्या दोघांनाही मला काहीतरी त्यांचं म्हणजे जगाच्या त्या टोकावर ज्यावेळेस माउंट एव्हरेस्टच्या इतिहासात माझं नाव घेतलं जाईल, तर कुणाची मुलगी आहे, तर विश्वनाथ डोके आणि भागीरथी डोके, हे समाजाने जगाने ओळखावं हा माझा ध्यास होता. मग त्यातनं माझी तयारी सुरू झाली. पण कॅम्प 1 कॅम्प 2 पर्यंत मी जाऊ शकले. कॅम्प 2 नंतर कॅम्प 2 ला मला पल्मनरी एडिमा झाला. आणि पल्मनरी एडिमा झाल्यामुळं माझ्या दाईंनी डिसिजन घेतला. आणि त्या अवस्थेत जर मी हास करत होते, गेले असते तर मे बी त्याच वेळेस माझी परत जाण्याची म्हणजे की मी आय एम नो मोर, तर ती अशी न्यूज आली असती. तर तो झाला. त्याच्यामध्ये मग त्यांनी सांगितलं, समजून सांगितलं, भावानी सांगितलं की तू खाली ये, तू पुढच्या वेळेस अजून तयारी कर, कारण की माउंटन्स तिथेच आहेत. फिजिकल फिटनेस नसताना कुठेतरी फक्त वेड म्हणजे करण्यात अर्थ नसतो, जिद्द कुठे रिस्पॉन्सिबल ऍडव्हेंचर असलं पाहिजे. मग त्यावेळेस खाली आले. आणि मग तिथून पुढे आल्यानंतर मग 1-2 महिने जरा थोडीशी डिप्रेशन मध्ये, की स्वप्न जे आई वडिलांसाठी पाहिलं ते पूर्ण करू शकले नाही. पण ते स्वप्न कुठेही स्वस्त बसू देत नव्हतं. पुन्हा परत पाय ग्राउंडकडे वळाले आणि पुन्हा परत जिद्दीनं प्रवासाची सुरुवात झाली. मे मध्ये 24च्या माउंट एव्हरेस्टवर होता. अगदी बरोबर. ही चढायची तयारी म्हणजे सुरुवात कधी केली होती? यावर्षी म्हणजे 2024 मधलं मार्च मधलं होळीचा सण होता आपला 24 मार्चला. त्या दिवशी मी साईनाथांचं दर्शन घेऊन सकाळी काकड आरती केली. भावाची इच्छा होती की साईनाथांचे आशीर्वाद घेऊनच तू प्रवासाला निघावं. साईनाथांचे दर्शन घेऊन मला त्यांनी सोडलं होतं. 24ला मी निघाले. 27ला तसा प्रवास सुरू होणं अपेक्षित होता आमचा. लुकला म्हणजे काठमांडूवरून लुकलाला जायचं होतं नेपाळमध्ये गेल्यानंतर, आणि तिथून प्रवास सुरू. पण 3 दिवस वेदर खूप खराब राहिल्यामुळे माझा प्रवास मुळातच 30 तारखेला सुरू झाला. 30 मार्चला स्टार्ट केला होता आणि तो 22ला टॉपला होते. म्हणजे एक जवळजवळ 54 दिवसाचा प्रवास. बरोबर. याच्यातले टप्पे कसे होते? म्हणजे एक तर तुम्ही पहिला बेस कॅम्प करता, मग सेकंड कॅम्प करता, तर इथे काय वेगवेगळी तयारी लागते? काय अनुभव आले तुम्हाला? इतर ट्रेकर्स तुमच्या बरोबर होते का?
हो, माझ्याबरोबर सगळे ट्रेकिंग म्हणजे याच्यामध्ये बेस कॅम्प पर्यंत जाऊस्तोवर तुम्ही म्हणजे बॉडी तुमची ऍक्लिमटायझेशनचीच प्रॅक्टिस करत असता. डायरेक्टली ही बेस कॅम्पला पाठवलं नव्हतं. 22चा अनुभव माझ्या कंपनीच्या ओनर जे लक्पा शेर्पा आहेत त्यांना मी सांगितलेलं होतं. 8K एक्सपिडिशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनी बरोबर यावेळेस सबमिट केला होता. नामांकित कंपनी आहे. तर त्यांनी माझ्यासाठी खूप व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं की माझं परफेक्ट ऍक्लिमटायझेशन होणं गरजेचं आहे. तर मग वारंवार वरती चढा, खाली या, वरती जा, खाली या, अशा प्रकारे प्रवास चालू होता. बॉडी परफेक्ट ऍक्लिमटाइज होऊन बेस कॅम्प या ठिकाणी गेली होती. बेस कॅम्पला जाण्या अगोदर मी अहमदाबलमचा कॅम्प 1 आहे तिथपर्यंत ऍक्लिमटायझेशन केलं होतं. एक टेक्निकली थोडंसं हार्ड म्हणता येईल असं आयलंड पीक देखील मी करून गेले होते. ते पण करणारी महाराष्ट्र पोलीस दलातील पहिलीच महिला आहे. तर ते करून पूर्ण पुढे गेल्यानंतर बेस कॅम्पला गेले. खूप फिट होते यावेळेस मेंटली पण. म्हणजे माझे कंपनीचे जे ओनर लक्पा शेर्पा, लक्पादाई, म्हणजे माझ्यासाठी सगळं काही त्यांच्याशी सुरू होतंय. तर त्यांनी माझी इतकी म्हणजे सुरुवात करताना की फिजिकल पेक्षा जास्त बी पॉझिटिव्ह. कारण की माउंटन्स मध्ये तुमच्याकडे पॉझिटिव्हिटी असेल की तो तुम्हाला खेचतो, तुमची निगेटिव्हिटी असेल तर ती कुठेतरी तुम्हाला खाली खेचणार आहे. तर त्या पॉझिटिव्हिटीमुळे कुठेही त्रास झाला नाही यावेळेस, काही नाही. कुंभू कफ पण झाला होता, पण तो कुंभू कफ मागच्या वेळेस नव्हता झाला, यावेळेस झाला होता. कुंभू कफ असा असतो की ते कफिंगचे सेन्सेशन तुमच्या लंग्स एवढ्या वीक करतात की तुम्ही पुढे चढाई करणं शक्यच होत नाही. पण मे बी म्हणजे मी 8 वर्षापासून फक्त होमिओपॅथी फॉलो करते. माझे जे लाईक गॉडफादर आहे, माझे फॅमिली डॉक्टर आहेत, डॉक्टर प्रशांत गंगवाल, श्रीरामपूरला असतात ते. तर त्यांच्याकडनं दिलेल्या किट मधल्या फक्त 2 दिवस गोळ्या घेतल्या, पुढे 3 दिवस कफ बाहेर पडत राहिला. 1.5 महिना परत मला खोकल्याचा त्रास नाही, की थंडी नाही, ताप नाही, काहीच नाही. तर अशा प्रकारे प्रवास चालू होता. बेस कॅम्पला सगळं झालं. पूजा झाल्यानंतर आम्ही रोटेशनसाठी कॅम्प 1 ला गेलो. पूजा करतात तिथे पूजा मस्ट आहे. कारण की ती पूजा कुणाची आहे, तो म्हणजे आपण माउंट एव्हरेस्ट म्हणतो, तो म्हणतो. म्हणजे आपण जेंडर मेल म्हणजे फॅमिनाईन, जे आपलं जसं मस्क्युलिन जेंडर म्हणतो जातं, पण त्यांच्यामध्ये सागर माता ही गॉडेस ऑफ द स्काय नेपाळी लँग्वेज मध्ये. त्याच्यामुळे त्या मातेची, त्या आईची पूजा केल्याशिवाय ते माउंटन्स मध्ये चढत नाही. शेर्पा कम्युनिटीची ती पूजा खूप मस्त आहे. जेव्हा त्यांना कुंभू क्रॉस करायचा किंवा बर्फातला प्रवास सुरू करायचा, पहिली पूजा आणि मग प्रत्येक कंपनी करते ते. आमची पूजा झाल्यानंतर आमचं कॅम्प 1चं रोटेशन, कॅम्प 3 पर्यंतचं रोटेशन असतं की तुमची बॉडी त्या हाईट पर्यंत 7000 हाईट पर्यंत बॉडी फिट आहे की नाही. मागच्या वेळेस मला कॅम्प 2 ला त्रास झालेला होता. यावर्षी कॅम्प 1 पर्यंत खूप छान गेले. नंतर परत रेस्ट घेऊन कॅम्प 2 ला गेले. रात्री झोपताना अंग थोडंसं हारलं होतं की पुन्हा त्या 22च्या आठवणी कुठेतरी सगळं ते रिकॉल झालं की बाबा परत जर असं काही झालं तर काय करणार. आता उद्या सकाळी उठल्यानंतर परत चेहरा सुजलेला असेल, परत माझं ऑक्सिजनची लेवल ड्रॉपडाऊन झालेली असेल आणि परत जर मला खाली जायला सांगितलं गेलं तर हे सगळ्या विचारांचं काहूर असं मनामध्ये होतं. त्यावेळेस फक्त एक दैवी शक्ती माझ्यासोबत असावी असं वाटल्यानंतर डाव्या हातामध्ये साईबाबांची उदीची पुडी होती आणि रात्री झोपताना उजव्या हातामध्ये पशुपतीनाथांचं येताना दर्शन घेताना एका साधूंकडनं मला 2 रुद्राक्ष देण्यात आले होते. 2 रुद्राक्ष घेऊन दोन्ही दैवी शक्ती हातात धरून गच्च असं मुठी घेऊन मी त्या स्लिपिंग बॅग मध्ये झोपलेले होते. सकाळी उठले तेवढेच फ्रेश होते. त्यापेक्षा सुद्धा तुमची इच्छाशक्ती आणखी जास्त जबरदस्त होती. माझ्या इच्छाशक्तीला जोड. कारण की परमेश्वर फक्त नशिबावर पण सगळं होत नाही, नशिबाला मेहनतीची जोड. परमेश्वराने मला या दैवी शक्तीने मला साथ दिली आणि माझी स्वतःची विल पॉवर पण तेवढी स्ट्रॉंग होती. त्याच्यामुळं ते झालं. मग कॅम्प 3 पर्यंत खूप इझिली माझं रोटेशन कम्प्लीट झालं. रोटेशन कम्प्लीट खाली आल्यानंतर बाकी सगळेजण रिकव्हरीसाठी, कारण की कसं तुम्ही ड्राय ऑक्सिजन मध्ये असता आणि तिथं ट्री लेव्हल अजिबात नाही आणि ऑक्सिजनचं प्रमाण तुमच्या लंग्स ऑलरेडी तुम्ही त्या लेव्हल पर्यंत गेल्यामुळे ते थोड्याशा कमजोर, म्हणजे त्यात ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालेलं असतं. तुम्हाला रिकव्हरी होणं गरजेचं असतं. त्याच्यासाठी ट्री लाईनला खाली जाणं अपेक्षित असतं. पण माझ्याकडे यावर्षी ऑलरेडी मी एक 14-15 लाखाचं आपल्याला सांगितल्याप्रमाणे लोन घेतलेलं असल्यामुळे, पैशाचा अभाव असल्यामुळे मी तो डिसिजन घेतला नाही आणि आहे त्याच ठिकाणी राहून रेस्ट केली मी. बाकी सगळे मेंबर्स गेले. 4-5 दिवसांनी आल्यानंतर मग फायनल समिट पुशचा आमचा ठरला होता प्लॅन. मे महिन्यामध्ये आम्ही फायनल. सगळ्यात अवघड असते ते शेवटचे 1-2 डेथ झोन म्हटला जातो. हिलरी स्टेपच्या पुढचा जो आहे त्याच्या पुढचं म्हणजे तो एक 200-250 तास मीटरचा जो प्रवास आहे तो आहे. पण ऍक्च्युली सगळा डेथ झोनचा जो प्रवास आहे कॅम्प 4च्या पुढचा, तो तुम्ही म्हणतानाच त्याला डेथ झोन म्हटलं जातं. कारण की तिथं ऑक्सिजनचं प्रमाण विरळ आहे. 1/3 ऑक्सिजन आहे. तुमच्या बॉडीतले चेंजेस जे आहेत ते सगळे काही तिथं तुम्ही किती स्ट्रॉंग राहता, मेंटली किती फिट आणि स्ट्रॉंग राहता, त्याच्यावर तुमची बॉडी पूर्णतः सर्व्हाइव्ह होत असते. तो बर्फ पडत असतो. त्या बर्फात आपण नेहमी असं चित्र बर्फाचं बघितलं, जसं तुम्ही म्हणालात की पुस्तकात ते बर्फ बघितलं तेव्हा खूप छान वाटला. तिथं जाऊन ऍक्च्युअली कसं वाटलं?
ते पुस्तकातलं जे वेळ होतं ते तिथेही असल्यामुळे तो एन्जॉयच केला, त्यांनी कुठेही त्रास दिला नाही. असा बर्फ चालताना स्नोफॉल होत होता तो पण एन्जॉय करत, म्हणजे कारण की प्रवास एक टार्गेट आहे, आपल्याला पोहोचायचं आहे आणि आपल्यालाही माहिती तिथे आपल्याला वादळांचा सामना करावा लागणार आहे, हिमवर्षाव असणार आहे, ऍडव्हर्स कंडिशन्स असणार आहे, हे सगळं मेंटली आपण प्रिपेअर असल्यानंतर तो बर्फही तुम्हाला फुलाप्रमाणे भासतो. आणि मग तो ब्रिज कसा क्रॉस केला तुम्ही? नाही, लास्ट ह्याच्यामध्ये फायनल समिट कुशला निघालो त्यावेळेस तिथे हे करून गेला. डेथ झोनचा जो आहे 7,000 म्हणजे जवळजवळ 7,000 कॅम्प 4 नंतरचा जो प्रवास पूर्ण आहे त्याच्यामध्ये खूप छान प्रकारे आम्ही बाल्कनी पर्यंत जाऊपर्यंत एकदम फ्रेश होतो. संध्याकाळी 5ला निघाले होते, रात्री 11ला मी बाल्कनीला होते. 21 मेला बाल्कनीच्या पुढे थोडासा स्पीड स्लो झाला, कारण की ती बाल्कनी आहे ती 8,300 मीटरवर आहे. तिथून पुढे थोडासा, आणि तिथं एका वेळेस एकालाच जाता येते. हा, रस्ता पूर्णतः असा चिवळसा आहे, म्हणजे थोडासा तुम्ही जसं म्हणताय ना पाऊल वाट, म्हणजे खूप छोटी पाऊल वाट आहे आणि ती बर्फाची आहे. आणि त्या बर्फाच्या पाऊल वाटेमध्ये एका साईडला अशी एक थोडीशी कॉर्नर्स म्हणता येईल तिथपर्यंत वॉल आहे आणि त्याच्या पलीकडे पूर्णपणे ती 29,000 फुटाची खोली आहे की म्हणजे ते पाहिलं तरी पण एकदम ती अंगावर शहारे यावे असं तिथपर्यंतच ते भयानक वास्तवता आहे. म्हणजे तुम्ही जर कुठला तुमचा बॅलन्स थोडाफार कुठं काही झाला तर तुम्ही कुठं असाल ते समजणार नाही. पण तो क्रॉस केला. हा, त्याच्यामधनं प्रवास करताना शेर्पा माझे पासांगदाई म्हणून होते, खूप एक्सपिरियन्स्ड शेर्पा माझ्या बरोबर यावेळेस असल्या कारणाने खूप व्यवस्थितरित्याने त्यांनी घेऊन गेले. मे बी मला वाटतं त्या दिवशी पौर्णिमेच्या आदल्या दिवशीची रात्र होती, म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये जो म्हणजे काय म्हणताय ना असं ज्वाला ओकणारा जो असा किंवा हे करणारा बर्फ जो भासतो तो पण आपल्याला तेवढा थंड नाही दाखवत, त्याच्यातनं पण गरमी येते. तीच शीतलता आपल्याला चंद्राच्या ह्याच्यामध्ये तेवढाच तो शीतल आणि आल्हाददायक असा तो बर्फ भासला आणि खूप छान प्रकारे प्रवास करत करत साऊथ समिट बॉटम क्रॉस केलं, त्याच्यानंतर साऊथ समिट क्रॉस केलं, त्याच्यानंतर हिलरी स्टेप, तिथून पुढचं म्हणजे हिलरी स्टेपला थोडंसं डेडली थोडंसं म्हटलंही जातं, तर तिथून पण क्रॉस करताना कुठंच काही नाही. मग असं वाटलं की आता हे वरचं टोक, म्हणजे आपल्याला सगळ्यांना जसं वाटतं दिसत होतं. हा, मला असं वाटलं माउंट एव्हरेस्ट म्हणजे ते टोक, पण माउंट एव्हरेस्ट म्हणजे टोक नाहीये, त्या रांगा आहेत, अशा टेकड्या आहेत, टेकड्यांची ती 7वी 8वी शेवटची रांग म्हणजे आणि ज्याच्यावर माउंटन्स फ्लॅज लागलेला आहे तो माउंट एव्हरेस्ट आहे. मग ते शेवटच्या पॉइंटला पोहोचले त्यावेळेस सकाळचे 4:10 झालेले होते. दाईंना म्हणजे मला फ्लॅग दिसल्यानंतर मी आता फक्त मेंटली प्रिपेअर होते की मग चालत राहिले हळूहळू, कारण की बर्फात तुमचे ते शूज त्याला खाली क्रॅम्पन्स, तर पाय तुम्ही फेसवर चालताना प्लॅटोवर चालताना तुमचे पाय तुम्ही भरभर टाकू शकता. इथं तुम्हाला एक पाय उचलायचा, तो रुतलेला पाय बर्फात आहे तो काढून पुढे टाकायचा आणि मग परत पुढचा पाय काढायचा. अशा प्रकारे तो प्रवास होतो. 4:10ला ज्यावेळेस वरती पोहोचले, माउंटन फ्लॅग दिसल्यानंतर लक्षात आलं की हेच ते स्वप्न ज्याच्यासाठी एवढा अट्टहास, ज्याच्यासाठी एवढा ध्यास पाहिला होता. दाईंकडे बघितलं, त्यांनी हात असा केला, कॉंग्रॅच्युलेशन्स केलं आणि मला म्हणजे खूप मोठा म्हणजे की मला त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की सागरमाथ्याचं तिचं दर्शन घ्या, त्या आईचं देवीचं दर्शन घ्या म्हणे. दर्शन घेतल्यानंतर ज्यावेळेस थोडासा अंधार होता त्यांनी फोटोग्राफी बद्दल सांगितलं. मी म्हटलं दाई थोडासा उजाला हो जाने दो उसके बाद फोटोग्राफी करते, कारण की टोकावर जास्त वेळ थांबणं हे तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालण्यासारखं असतं, तिथे जास्त वेळ तुम्ही थांबू शकत नाही. मास्क होता, ऑक्सिजन मास्क सगळं झालं. मग त्या उजेड येऊपर्यंत थोडंसं आसपास बघत होते, तर म्हणजे मी जिवंतपणे स्वर्गात असल्याचा अनुभव त्या टोकावर केला, कारण की त्या टोकावर जिथं उभी होते तिकडं खाली ढग दिसत होते, डाव्या हाताला उजव्या हाताला खाली ढग होते, डाव्या बाजूला खाली चंद्र होता, उजव्या बाजूला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा खाली होती, त्या सगळ्यांच्याही वरती मी होते. म्हणजे जे आपण पुस्तकात वाचतो की बाबा ढग चंद्र किंवा सूर्याच्या पलीकडे स्वर्ग आहे, तर त्या स्वर्गाची कल्पना किंवा जिवंतपणे स्वर्गाचा अनुभव मी त्या टोकावर घेतला. तिथे आई वडिलांची आठवण झाली. आई वडिलांची म्हणजे देवीचं दर्शन घेतल्यानंतर हात जोडून आकाशाकडे बघून त्या परमेश्वराची आई वडिलांची आठवण केली आणि त्याच्यानंतर म्हणजे मग फोटो सेशन स्टार्ट झालं. सगळ्यात पहिल्यांदा ज्या देशाचं प्रतिनिधित्व करायला त्या ठिकाणी गेले होते, देशाचा राष्ट्रध्वज घेऊन मी फोटो काढला. नंतर ज्या दलाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथे गेले होते तो महाराष्ट्र पोलीसचा फ्लॅग घेतला आणि ज्या ओढीतनं ह्या माउंट एव्हरेस्टचा प्रवास सुरू झाला. आई वडिलांचं पोस्टर होतं माझ्या बरोबर आणि आई वडिलांच्या पोस्टर्स बरोबरच आज ज्यांच्यामुळे आज मी माझ्या पायावर उभी आहे ते सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले. त्यांनी जर स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुली केली नसते तर आज तुम्ही मी कुठंच नसतो. तर त्यांनाही त्या फोटोवर स्थान होतं त्यांचं, त्याच्यामुळे त्या सगळ्यांबरोबर संत सावता महाराज आहेत त्यांचा पण फोटो आणि तो असा फोटो तीर्थरूप बाई व काकांना भावपूर्ण श्रद्धांजली. डोळ्यातनं अश्रू येण्यासारखीची परिस्थिती होती, पण वातावरण असं होतं -45 -50 मध्ये डोळ्यातनं पाणी आलं तरी ते क्षणामध्ये बर्फात रूपांतर होणार होतं. असं तो एक खूप म्हणजे स्वप्नपूर्तीचा आनंद होता की जे ध्येय घेऊन गेले होते आज जीवनाचं सार्थक झाल्याचा अनुभव घेतला की ज्यांच्या पोटी जन्म घेतला
त्यांचं जीवन म्हणजे त्यांचं नाव आज एवढ्या वरच्या टोकावर घेऊन गेले तर जीवन सार्थक झाल्याचा आनंद त्या टोकावर अगदी निश्चित आहे. आणि याच्यात सगळ्यात तुमची जिद्द आणि जसं तुम्ही म्हणालात तुमचं डेडिकेशन यांनीच तुम्हाला साथ दिली. जिद्द ही मला माझ्या आईकडनं मिळालेली देणगी आहे. कारण की 80व्या वर्षी तिला आजारपणातनं उठून परत उभं राहताना बघितलेलं होतं. तर कुठंतरी ते बाळकडू म्हणता येईल किंवा ते जीन्स माझ्यामध्येच असल्या कारणाने ती जिद्द त्या माऊलीची देणगी आहे माझ्यासाठीची. त्याच्याच बळावर ते झालं असं म्हणता येईल. मॅडम, हे सगळं केलं, जिद्द तुमची होती, तुम्हाला ते डोंगर बोलवत होते, तुमच्या मनात एक श्रद्धास्थान होतं, हे सगळं असताना आयुष्यातला डिसिप्लिन अशा ऍक्टिव्हिटीजसाठी किती महत्वाचा असतो, पर्टिक्युलरली कारण की तुम्ही एका अशा फोर्समधनं येता जिथे तुम्ही ट्रेंड डिसिप्लिन्ड आहात, यू आर ट्रेन टू बी डिसिप्लिन्ड. तर त्याचा फायदा कुठे होतो का हा डिसिप्लिन आपल्याला आपल्या आयुष्यात लावावा लागतो? नाही, एक थोडंसं त्याबाबत पण लकी राहिलेले आहे की लहानपणापासूनच एक आयुष्याचं डिसिप्लिन स्वतःचा सेल्फ डिसिप्लिन आहे. कारण की तुम्ही दुसऱ्यांकडनं लावून घेण्यापेक्षा तुम्ही स्वतःला सेल्फ डिसिप्लिन करू शकला तर आयुष्यामध्ये तुम्हाला नथिंग इज इम्पॉसिबल फॉर यू. कारण की तुमची जी कन्सिस्टन्सी आहे, तुमचं सातत्य आहे आणि मला ते करायचंच आहे हे ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सेल्फ डिसिप्लिन असता, खात्यामध्ये पण आज आहे, त्यामधूनही मिळालंय, खात्याच्या माध्यमातून पण तो डिसिप्लिन मिळालाय, पूर्वीपासूनच होता आणि मला ते करायचं आहे. त्याच्यासाठी मी जर व्यवस्थित डिसिप्लिन राहून किंवा विथ प्लॅनिंग जर मी ते केलं तर आणि तरच मी माझं अचिव्हमेंट मला जी होती बोलवत होती ती खूप मोठी होती. त्याच्यासाठी मला तेवढ्या डिसिप्लिन मध्ये राहून किंवा ते व्यवस्थित प्लॅनिंगनीच सगळं करावं लागणार होते तर ते शक्य होणार होतं. त्याच्यामुळे डिसिप्लिन म्हणजे लाईफमध्ये खूप महत्वाचं आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये अचिव्हमेंट हवी असेल तर त्याच्यासाठी डिसिप्लिन लाईफ असणं खूप गरजेचं आहे. कारण की मला सकाळी ज्यावेळेस बाकीच्यांना जसं थंडीच्या दिवसामध्ये पण ज्यावेळेस तयारीला मला बाहेर बोलवते तर त्यावेळेस माझा डिसिप्लिन आहे, मला माहिती आहे, माझी तयारी आहे की मला 4 वाजता उठायचंय, मला 5 वाजता उठायचंय. बाकीच्यांसारखं मला पण गोधडी बोलवते किंवा मला पण त्या दुलईमध्ये झोपून गरम राहण्याची इच्छा होती, पण मला सांगते की नाही, माझी वेळ झालेली आहे. तर हे स्वतःला सेल्फ डिसिप्लिन जो असतो ना, तो जर तुमच्या शरीरामध्ये असेल तर तुम्ही आयुष्यामध्ये काहीही अचीव्ह करू शकता. नथिंग इज स्काय इज द लिमिट ओनली. अगदी निश्चितच. आता काय खूप काही करायचं आहे आयुष्यामध्ये, खूप काही अचीव्ह करायचंय. माउंटन्स म्हणजे म्हणतात ना, आता एक सगळ्यात भावाचं तर असं म्हणणं आलं, लहान भाऊ आहे माझा, तो मैत्रिणीला सांगतोय माझ्या की माझी मैत्रीण सीमा आहे, ती पण PI आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमीमध्ये, मी तिच्याशी खूप कनेक्टेड आहे. तर तो म्हणतो तिला समजून सांगा, आता सगळ्यात वरचं झालंय, आता वेगवेगळं दुसरं काही बघण्यापेक्षा परमेश्वर ज्यावेळेस काहीतरी अजून उंचावरचं करेल त्यावेळेस करेल. म्हटलं असं नाहीये, कारण की प्रत्येक माउंटन्सचं एक वेगळं चॅलेंज आहे, त्याच्यामुळे अजून तिथे जायचंय. पण जोपर्यंत हा खर्च नील होणार नाही, कारण की हा मोठा डोंगर माझा सध्याला आर्थिक डोंगरच तो अर्ध्यावर उभा आहे, तो जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कुठं शक्य होणार, पुढची शक्य नाही. अगदी कमाल आहे ही स्टोरी ऐकून. आपल्याही अंगावर शहारे येत आहेत की आईवडिलांचं नाव सगळ्यात उंचीच्या टोकावर न्यायचंय आणि म्हणून जिद्दीने सर केलेला हा डोंगर, जसं त्या म्हणतात बिकॉज इट इज देअर, आणि म्हणून केलेला सर, स्वतःच्या कपॅसिटीजची टेस्ट म्हणून केलेला एव्हरेस्ट हा सर, आणि त्याचा मिळालेला आनंद तो त्यांच्या बोलण्यातनं, त्यांच्या डोळ्यातनं, त्यांच्या प्रगटीकरणातनं आपल्याला पदोपदी जाणवतोय. मला असं वाटतं की तुमचं ही सगळी स्टोरी आहे ही खूप साऱ्या मुलींना एक आदर्श आहे. हे करताना ना त्या आईवडिलांना विसरल्या आहेत, ना त्या सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंना विसरल्या आहेत, ना त्या आपल्या आध्यात्मिक संतांना विसरल्या आहेत. आणि हे सगळं पाठबळ घेऊन जेव्हा पुढे माणूस चालतो तेव्हा निश्चितच कुठेतरी यशाच्या शिखरावर पोचतो. तसं मॅडम या एव्हरेस्टच्या शिखरावर पोचून आलेल्या आहेत. जसं त्या म्हणतायत की अगदी स्वर्गातून ही आपली पृथ्वी त्यांनी बघितलेली आहे आणि तिथे महाराष्ट्राचं, देशाचं प्रतिनिधित्व करणं हे खरोखरच मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्र पोलीस दलातली तर मी पहिली महिला ठरत आहे माउंट एव्हरेस्ट करणारी. पण अजून एक म्हणजे उल्लेखनीय बाब अशी म्हणता येईल की ज्याची एक वेगळी कुठंतरी नोंद होण्याची अपेक्षा आहे भविष्यामध्ये. आतापर्यंत महाराष्ट्र पोलीस म्हणजे भारतातनं बचेंद्री पाल असू द्या, अरुणिमा सिन्हा असू द्या, महाराष्ट्रातनं अनेक महिला आहेत की ज्यांनी आतापर्यंत माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे. पण महिलांमध्ये माउंट एव्हरेस्ट सर केल्यानंतर फक्त देशाचा झेंडा जो आहे तो त्यांच्याकडनं फडकवण्यात आलेला आहे. पण माझ्या जिद्दीचं एक वेगळं अजूनपर्यंत म्हणता येईल असं तिथं की त्या टोकावर मी देशाचं राष्ट्रगीत विदाऊट मास्क गायलेले आहे. म्हणजे मास्क तोंडावर नव्हता माझ्या, आणि मला श्वास घेताना किंवा तो श्वास जिथं ऑक्सिजनच कमी आहे, आपल्याला बोलताना करताना श्वास असेल तर आपलं बोलणं सुरळीत होऊ शकतं. तर मला वेळ थोडा जास्त लागला, पण मी कुठल्याही नाही पूर्ण सावधान पोझिशन मध्ये उभे राहून मी त्या देशाच्या राष्ट्रगीताला पूर्ण सन्मान देऊन त्याचं पूर्णतः गायन केलेलं आहे. क्या बात आहे.
भारतातली मी पहिलीच महिला आहे पहिली असं महिला कामकाज आहे हे करणारी करायचं. तिथे करून गेले. म्हणजे अनेक फर्स्ट आहेत आणि तेवढी जिद्द, तेवढं डेडिकेशन आणि तेवढेच पाय जमिनीत रोवलेले आहेत. कुठेतरी भारताचं प्रतिनिधित्व, महाराष्ट्र पोलीसचं प्रतिनिधित्व आणि ज्या मातीतून ज्या लोकांमुळे त्या घडल्या त्यांचंही प्रतिनिधित्व त्यांनी या एव्हरेस्टवर केलेलं आहे. मॅडम, जसं मी म्हटलं, खरोखरच एक आदर्श आहात आजच्या पिढींना, अनेक मुलींसाठी. आणि तुमचं काम हे असंच चालू राहू देत, तुमची ही स्टोरी खूप जणांपर्यंत पोहोचू देत की त्यांनाही एक जिद्द आणि हुरूप त्यांच्या आयुष्यात वाटेल असं. माझ्याकडनं फक्त सगळ्यांसाठी एकच फक्त मी सांगू इच्छिते. मी संदेश देण्या इतपत मोठी आहे की नाही मला सांगता येणार नाही, पण मला फक्त सगळ्यांना एकच सांगायचं आहे की मुली असू द्या, तरुण पिढी असू द्या, महिला असू द्या अथवा कोणीही असू द्या, प्रत्येकाच्या आयुष्याचं एक माउंट एव्हरेस्ट असतं. तर प्रत्येकाच्या, जसं मी माझ्या आयुष्यातलं माउंट एव्हरेस्ट जे बर्फाच्छादित तो टोक होतं ते गाठण्यासाठी मी अथक परिश्रम केले, कठोर परिश्रम केले. नेव्हर गिव्ह अप. मी कधी गिव्ह अप केलं नाही, अशा अवस्थेत मी ते केलेलं आहे. तर प्रत्येकाने आपल्या आयुष्यातलं जे माउंट एव्हरेस्ट आहे, महिला असू द्या, मुली असू द्या, शिक्षण असू द्या, काही असू द्या, किंवा एक निरोगी आयुष्य जगण्याचा जरी तुम्ही माउंट एव्हरेस्ट आयुष्यामध्ये विदाउट पिल मला माझं आयुष्याचा शेवट करायचा आहे असं जरी ठेवलं आणि ते अचीव्ह करण्यासाठी जर अथक परिश्रम घेतले तर प्रत्येक जण आपल्या आयुष्यातलं माउंट एव्हरेस्ट 100% सक्सेसफुली पार करू शकतो. निश्चितच तुम्हाला आणि तुमच्या पुढच्या या प्रवासाला, अशाच यशस्वी प्रवासाला आमच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.